आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत. किशोरीताई, आज संध्याकाळी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. तुमची पहिली प्रतिक्रिया? निवडणूक आयोग पत्रकार परिषद कशाची घेतेय? जो घोळ घातला यादीमध्ये ते कसे दुरुस्त केले, काय केलंय हे लोकांना सांगण्यासाठी पत्रकार परिषद आहे की डायरेक्ट तुम्ही निवडणूक घोषित करताय? जर पत्रकार परिषद आणि जर घोळ घातलेल्याबद्दल देत असतील तर बरोबर आहे. डायरेक्ट निवडणूक घोषित करणार असतील तर जनतेला फरफरट न्यायचं. तुम्ही घोळ घाला, तो काही करा, आम्ही काही बघणार नाही, फरफटत तुम्हाला नेणार, ही जर वृत्ती असेल आणि निवडणुकाच्या तारखा डिक्लेअर करत असतील, अशा ह्याला काय म्हणावं? पण जर आज पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तर तुमच्या पक्षाची पुढची भूमिका काय? निवडणुकीला सामोरं तर जायचंच आहे. दंडेलशाही चालू झालेली आहे. म्हणजे एक घोळ घालायचे, घोळांचं काय झालं सांगायचं नाही आणि तुमचा पक्ष आणि चालणार आहे पक्ष आमचा, तर तारखा डिक्लेअर केल्या, निवडणुका आम्ही विरोध तर नक्की करू, पण तो पण विरोध असा दाखवला जाईल, बघा आता निवडणुकीला विरोध आहे. आता निवडणुकीला विरोध नक्कीच नाही, आमचा विरोध आहे ज्या याच्यामध्ये घोळ घातलाय मतदार याद्यांमध्ये पहिल्या दुरुस्त करा, मग तारखा डिक्लेअर करा आणि दुरुस्त केलेल्या पहिल्या पाठवा. आम्ही बघतो 100पैकी 70-75 तरी दुरुस्ती झाली आहे का, आणि मग तारखा डिक्लेअर करा. आम्ही कुठं नाही म्हणतोय. ठीक, धन्यवाद पेडणेकरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद आणि तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी. काँग्रेसचे नेते सचिन सावंत सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सावंतजी, संध्याकाळी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होतीये. विरोधकांकडून सातत्यानं मतदार याद्यांमधला घोळाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता. तुम्ही या पत्रकार परिषदेकडे कसं पाहताय? तुमची पहिली प्रतिक्रिया? असं आहे की लोकशाहीचं हनन करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे, ही निवडणूक प्रक्रिया नाही. खऱ्या अर्थानं मतदार यादीमधले घोळ हे समोर असताना ही निवडणूक प्रक्रिया सामोरे निवडणूक आयोग घेतोय. ती जबाबदारी त्यांनी पूर्णपणे टाळून दिलेली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि दुभार मतदाराचा विषय असेल किंवा मतदार याद्यांमधले जे काही समोर आलेले घोळ आहेत त्याच्याबद्दल कानाडोळा केला जातोय. त्यामुळे ही दाबून घेऊन जाण्याची जी काही भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं अत्यंत खेदजनक आहे. सावंतजी, जर आज या पत्रकार परिषदेमध्ये तारखा जाहीर झाल्या तर निवडणुकांना सामोरं तर जायचंच आहे, मात्र काँग्रेसची पुढची भूमिका कशी असेल? आमचा बघा, पहिली गोष्ट अशी की विरोध तर निश्चितपणे या प्रक्रियेला याच्यात काही शंका नाही, परंतु निवडणूक जाहीर केल्यानंतर त्याच्यासाठी तयारी आमची सुरू आहे. या संदर्भात सातत्याने एक मागणी जी आहे ती केली जात होती की आधी याद्या दुरुस्त केल्या जाव्यात आणि त्याच्यानंतर पुढच्या निवडणुका घेतल्या जाव्यात. आता सुप्रीम कोर्टाने म्हटलं 31 जानेवारीच्या अगोदर सर्व निवडणुका या झाल्या पाहिजेत. 21 तारखेला म्हणजे 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुद्धा होणार आहे, कारण ज्या ज्या ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे तर त्या संदर्भात काय. तर हा संपूर्ण घोळ असताना आज जर पत्रकार परिषद होतीये तर याला कसं विरोधक म्हणून तुम्ही सामोरं जाणार? असं आहे, पहिली गोष्ट ह्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकडे तुम्ही जर पाहिलं की आता नगरपंचायतीपासून जर सुरू झालेला निवडणुकीचा निवडणूक आयोगानं सातत्याने याच्यामध्ये घोळ घातलेले, याच्यात काही शंका नाही. ही प्रक्रिया मानावी अशी नाही आणि त्यामुळे केवळ त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देऊन अशा पद्धतीच्या निवडणुका घेणं हे काही आवश्यक होते असं नाही. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात सांगू देखील शकला असतात की या प्रक्रियेला विषय त्या ठिकाणी आम्हाला वेळ लागणार आहे म्हणून. 3 वर्ष तर निवडणुका तुम्ही टाळल्याच होत्या. आणि आताच्या परिस्थितीमध्ये ज्या ओबीसींच्या एकंदर नेतृत्वावरती ज्या पद्धतीचं आता तुम्ही संकट, कायदेशीर संकट टाकून ठेवलेलं आहे, त्याची जबाबदारी देखील सरकारची राहणार आहे. पुढे जर अशा तऱ्हेचा विरुद्ध निकाल गेल्यानंतर जर त्यांना निवडून आलेल्या लोकांना राजीनामे द्यावे लागले तर त्याची जबाबदारी करून घेणार. त्याच्यासाठी जेवढा जो निवडणुकीला खर्च जनतेचा पैसा आहे आणि ते देखील तुम्ही न्यायालयाला कळवू शकला नाही. त्यामुळे हे राज्य सरकार आणि निवडणूक आहे, राज्य निवडणूक आहे, हे दोन्ही दोषी आहेत त्याच्यासाठी. आणि मतदार यादीच्या संदर्भामध्ये देखील जो घोळ आहे, कोण आहे
हे त्यांचा जो काही प्रकार आहे हा दाबून करण्याचा चाललेला आहे. नक्कीच धन्यवाद सावंतजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी. तर 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होतीये. आज निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत ते जाहीर होण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुका, त्यासोबतच 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुकांची तारीख सुद्धा जाहीर होऊ शकते अशी माहिती मिळतेय. मात्र या पत्रकार परिषदेमधून राज्य निवडणूक आयोगाकडून काय माहिती दिली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. विरोधकांकडून एक प्रकारे टीका केली जाते, कारण जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ हा दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी भूमिका विरोधकांची होती. तर 4 वाजता पालिका निवडणुकीच्या तारखा या जाहीर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुद्धा आता स्पष्टता येणार आहे की कधी या निवडणुका होणार आहेत, कारण 31 तारखेच्या अगोदर निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. पालिका निवडणुकीच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर होऊ शकतात. सर्वच्या सर्व म्हणजे 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर होणार आहेत. महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या 29 महापालिका कोणकोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय. त्यानंतर वसई विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी. तयारी जी आहे ती प्रत्येक पक्षाची सुरू झालेली आहे. बैठका ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. मात्र आज 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होतीये आणि पालिका निवडणुकीच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ही पत्रकार परिषद आहे. कोणत्या निवडणुका अगोदर होतात ते पाहणं महत्त्वाचं असेल, कारण पालिकेच्या निवडणुका या जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतात अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. कोणकोणत्या महापालिका? तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, यानंतर वसई विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी, नाशिक. 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव. 29 महापालिका निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या आज जाहीर होतील. या तारखा नेमक्या केव्हा असतील? जानेवारीमध्येच या निवडणुका होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा पाहूयात या 29 महापालिका नेमक्या कोणकोणत्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव, लातूर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर,